नांदेडमध्ये मूळ आदिवासी समाजानं भव्य बचाव मोर्चा काढलेला आहे। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सामील झाले। किनवट मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। बंजारा जातीचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करू नये यासाठी मोर्चा काढण्यात आला। मोर्चात पारंपरिक वेशभूषेमध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते। ड्रोन दृश्यातून या मोर्चातील प्रचंड गर्दी दिसून आली। आदिवासी आरक्षण हे घटनात्मक आरक्षण असून कोणत्याही समाजाचा समावेश खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आमदार भीमराव केराम यांनी दिला आहे। हैदराबाद गॅजेट्स आणि आदिवासींच्या आरक्षणाचा कुठलाही सूत्रामध्ये त्या ठिकाणी संबंध येत नाही। हे पहिल्यांदा आपल्या मार्फत त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे। भारतीय संविधानाने 342व्या कलमाच्या नुसार जे काही घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, हे संविधानामध्ये अगदी संविधान निर्माण झालं तेव्हाच हे आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे। ज्या बांधवांचं ज्यांचं आरक्षण जे मागणी करतात ऑलरेडी त्यांना व्हीजीएनटी म्हणून 3% आरक्षण त्यांना मिळालेलं आहे। परंतु हेही तुमच्या मार्फत हे सांगू इच्छितो, त्यांची अलीकडे मागणी बदललेली आहे। आमच्या 7% आरक्षणाला आम्ही धक्का न लावता ते 3% आरक्षण त्या आमच्यामध्ये समाविष्ट करून किंवा आम्हाला स्वतंत्र आदिवासीचा दर्जा द्यावा। कशासाठी स्वतंत्र आदिवासीचा दर्जा दिला पाहिजे?